खारघरमधील शिवकुमार शर्मा हत्येप्रकरणी मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी मयत शिवकुमार शर्मा यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. शिवकुमार यांना काही मुस्लिम तरुणांनी डोक्यात हेल्मेट मारून हत्या केली होती. याबाबत सांत्वन करण्यासाठी मयत शिवकुमार शर्मा यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. आमचे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, असे खपवून घेणार नाही, असे देखील मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय. खारघर में अपने काम से बेलापुर गए थे और वहां से वो खारघर वापस अपने घर जा रहे थे और उसी रास्ते में कुछ तो एक स्कूटर पे दो लड़के थे, उनके साथ उनका कुछ तो आर्ग्यूमेंट हुआ एक कट मारने के ओवरटेक करने की वजह से। अब वो पता नहीं कि उन्होंने ओवरटेक किया था सामने वालों ने या मेरे अंकल ने किया था, बट फॉर सम रीजन उनके बीच में आर्ग्यूमेंट हुआ जो सबका होता है रोड पे। अब ज्यादा से ज्यादा रोड रेज में कोई किसी को थप्पड़ मारता है, धक्का देता है, गाली गलौज थोड़ी बहुत होती है, बट इस सिचुएशन में उन्होंने सर पे 4 बार घुमा घुमा के हेलमेट मारा है बहुत जोर जोर से, ऑलमोस्ट ऐसे इंटेंशन से जैसे उनको खत्म कर देना था फॉर सम रीजन। इसके वजह से उनको ग्रेव डैमेज हुआ उनके हेड पे और उस इंजरीज की वजह से ही सकम टू हिज वुंड्स एंड ही डाइड। एंड हमें बस ये चाहिए कि अभी जो हो चुका है उसको हम बदल नहीं सकते, बट जल्दी से जल्दी वो आरोपी को पकड़ा जाए ताकि ये वापस किसी और के साथ कभी ना हो, और जो आरोपी है उनको कड़ी से कड़ी सजा मिले ताकि बस जस्टिस होए और हम लोग को भी लगे कि हाँ ये वापस नहीं होएगा। मुंबई पुलिस भी अपना काम कर रही है, बट 96 आवर्स हो चुके, 4 दिन हो चुके ऑलमोस्ट, बट अब तक वो पकड़े नहीं गए हैं, फरार है। तो वी जस्ट होप कि वो जल्दी से जल्दी पकड़े जाए। इंसिडेंट्स तो मुझे लगता है आप सब लोगों ने देखा हुआ टीवी में, ऑलरेडी वीडियो वायरल हो चुका है। तो जो बेदर्दी से मेरे साले साहब को जो मारा हुआ है, आई थिंक वो चीज़ नहीं होनी चाहिए थी। अगर रोड साइड में एक्सीडेंट होते हैं या धक्का मुक्की भी हो जाती है तो मुझे लगता है आप उस चीज़ को इजीली हल कर सकते हो, सुलझा सकते हो। अगर आपको लग रहा है तो पुलिस स्टेशन जाके उस चीज़ को सुलझा लो, जो कुछ भी है। पर जो कृत्य हुआ है रोड पे, आई थिंक नॉट एक्सेप्टेबल। इतना बेरहमी से नहीं मानना चाहिए कि अगर भले गाड़ी कट लग जाए या गाड़ी गिर जाए, पर ऐसा नहीं होना चाहिए था। और जो हिसाब से उन्होंने मारापीटी की है, तो सामने आप वीडियो में देखोगे वो बंदा चिल्ला भी नहीं रहा है, ना किस बोल रहा है, वो सिर्फ उसको बोल रहा है कि मत मारो, रुको, बात करते हैं, पर उसने सुना नहीं वो चीज़ और उसने उसको खत्म कर दिया। उन्होंने जो मुद्दा उठाया, मुझे लगता है, मैं तो शुक्रगुजार हूँ उस चीज़ का कि वो खुद से उन्होंने मुद्दा उठाया हुआ है और वो खुद यहाँ पे मिलने आ रहे हैं। तो मैं जस्ट वही प्रे कर रहा हूँ और होप रख रहा हूँ कि वो आए, वो इंटरफेयर करे इस चीज़ में और हमें जल्दी से जल्दी उस चीज़ का न्याय मिल जाए। बाहेर आलेलो आहे, कुटुंबाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत, काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे, जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे। एवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे। आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे। अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपवून घेणार नाही। आता हे जे काही कार्यक्रम आपल्या खारघरमध्ये आयोजित केला गेला, त्याचं नाव इजितमा नावाचा काय आहे। आता मुळामध्ये तबलिकी जमातनी हा कार्यक्रम आयोजित केला। ही तबलिकी जमात ही बँड ऑर्गनायझेशन आहे। हे लोकांनी करोनाच्या टायमाला पण हे तबलिकी जमातवाल्यांनी मस्ती केलेली, तेव्हा नाटकं केलेली। आता मुळामध्ये 50,000ची परवानगी घ्यायची आणि 2-2, 3-3 लाख लोक जमा व्हायचे, हे कुठल्या कायद्याअंतर्गत आहे? म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती आज मी ह्यांच्याकडून घेतलेली आहे। त्याला कसं तिथून येत असताना जे काही व्हिडिओ मध्ये दिसतंय, हेल्मेटनी त्याच्यावर ठेचून मारलं गेलं। तो पोलीस स्टेशन मध्ये गेला, पोलीस स्टेशन मध्ये 15-20 मिनिटं त्याची चर्चा झाली, बोलणं झालं, त्याच्यानंतर तो तिथे कोसळला। ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा, आपण केली पाहिजे। आणि ह्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये हिंदूंसंदर्भात, आता तिथे जो काही मोहम्मद साद नावाचा कोण धर्मगुरू आलेला असे माहिती देतात, तो हिंदूंचा द्वेष करणारा आहे, तो विष ओकणाराच आहे। अशा ह्या अतिरेक्यांना आपण कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन देणार नाही, ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे। म्हणून या सगळ्या बाबतीमध्येची माहिती आज गोळा केलेली आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे। पण आपण खारघर मधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही, शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल। कोणीही घाबरू नये। जी काय पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये
जे काय विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल. मी स्वतः तिथे बोलेन आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची आहे, आयोजकांवर गुन्हा, आता ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे. तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांशी झालेलं आहे. आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल.